मग पोरं हो, कोण बसले इथं? चैन बसेल ते बी तुमच्या डोळ्यात खोपू राहिले का? नाचू का मग इथं आता? याच्यामुळेच तो लग्न व्हायनी अशी रिकामी चाळे करतो. तू लोकांना शिल्लक बोलतो, मग लोक तो लग्न मोडून टाकी द्या. कोण म्हणलं आमचं लग्न मोड? आम्हाला लग्नच करायचं नाही अजून. नाही तर का आता जर कधी बोललं ना मला लग्न करायचं 10-20 स्टेप उभे राहते नाही. अरे तुला 1 रुपया कामाची अक्कल नाही, काही नाही. तो या खिशात रुपया राहत नाही. पेट्रोलला याला त्याला पैसे मागितो ऊस नाही. लग्न केल्यावर पोरायला काही ढेकळ खाऊ घालशील का? हा मामा बोला ना, काय म्हणता? तुमच्या पोरीचं माझ्यासोबत लग्न लावते? नका, अजून मी तयार नाही लग्नाला. थांबा दर्शन. कोणाचाच फोन येईल ना जंबर का या भापाऱ्याला? याचा बाप बी असाच भापाऱ्या आणि होता आणि बी ओ काका, तुम्ही कुठे लोकांचं पाहू राहिले? तुमच्या पोरगा बिना लग्नाचं आहे. त्या मायला बुडा खाली जातं आणि डोंगरी झाला पळत, अशी गंमत झाली तुमची. अरे तुम्ही लय शिल्लक खानदानीचे, तुम्ही कधी कोणाला बोलू द्या भाऊ. साऱ्या गावाला बी माहिती तुमचं खानदान किती खोड्या करतं. अर्ध्या गावाचे लग्न तुमच्या घरानं मोडे असेल, तुम्ही काय सांगता लोकांना? त्याच्यामुळे त्याच्या पोराचं लग्न नाही उरलं ना. अरे तुम्ही ना साऱ्या गावात बिघडेल काटे भाऊ, साऱ्या लोक ऐकून ऐकलं म्या. कोणता म्हणतो आम्हाला आम्ही बिघडेली म्हणून? चाला बरं त्याच्याकडे घेऊन, त्याच्या पोराला सोय नाही का? काका तुम्ही विलय बोलू नका, लय खोड्या करू नका. मला माहिती तुमचा लय मागच्या गल्लीत चक्कर उराला, साऱ्या गावात करीन मग. अरे इतके कसे शिल्लक रे तुम्ही? चैन बसलो ना आम्ही, कायला बोलायचं आम्हाला पुढे होऊन? आमच्या नाद नका लागू तुम्ही. साऱ्या गावाचा नाद करा, पण मग नाद करू. मालच कुठून बुद्धी आली हो, तुम्हाला बोललो मी एक शब्द चुकलो हो, माझ्याकडून मला माफ करा. पहिले सोयीना झक मारायची ना, काय लाईन लागला आमच्या. चाललो ना भाऊ आता, पुरं खानदान काढून तुम्ही चाललो घरी. हा आता तुम्हाला शांततेत झोप लागेल ना. मायला भाऊ आपल्याला दर्शक नीट वागा लागेल. खोड्या करणारे लोक आपलं लग्न नाही उरायलं, शांततेत राहणं लागेल महिनाभर लग्न होस तर. अरे काय घाबरतो तू? नाही झालं तर नाही झालं. जेवढी जमिनी पुरी इकून टाकून आरामशीर खात बसू, एवढं काय टेन्शन घेत तू? पहिले तो इकू, पैसे संपल्यावर पुन्हा मग इकून टाकू. हा पहिले आमची इक, म्हणजे नंतर तो लग्न जमलं तर जमून जाईल, मी राहीन तसाच. मला माहिती आहे तो लग्न होत नाही, मग लग्न होत नाही. आपण तसेच हिंडणारे बिना लग्नाचे सांड. हा भाऊ आता तो माणूस सगळ्यात जास्त खोड्या करणार होता, त्याच्यासोबत आपण खोडी केली म्हणल्यावर आता एक बिन ठेपा आपल्या घराला घेऊ देत नाही.